बिग वन मधील प्रकरण संपूर्ण राज्यात प्रचंड तापले। बिग वन मधील मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मसाला टाकून मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती। या अपहरणाला धार्मिक रंग दिल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं होतं। बिग वन मध्ये बंद पाळत हिंदू आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। प्रकरण तापलेला पाहताच मुलीनं व्हिडिओ करत आपले अपहरण झालं नसल्याचं सांगत आपण स्वतः मुलाबरोबर गेलो आहोत, आपले आणि त्याचे मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे या प्रकरणाला वेगवेगळं वळण लागलं। दरम्यान मुलीवरती दबाव असून त्यातून तिने हा व्हिडिओ केल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसाने त्यांच्या राजकीय लोकांनी डोळ्या बसून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। यानंतर अखेर आता मुलगी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली असून तिने आपला जबाब नोंदवला आहे। ती कुठे कुठे लपून बसली होती याची देखील माहिती तिने दिली आहे। तिने बारामती पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तिचे अपहरण झाले नाही। ती तिच्या मर्जीने मुलासोबत गेली होती। श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करून ती महाबळेश्वरला येथे गेले होते। मुलीच्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती की जहीर हरून शेख, आयान हरून शेख यांनी आपल्या डोळ्यात चटणी टाकून आपल्या बहिणीचं अपहरण केलं, तिला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले। दरम्यान मेडिकल रिपोर्टमध्ये मुलीच्या भावाच्या डोळ्यात चटणी टाकली नसल्याचं स्पष्ट झालं। मुलीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला बोलवून घेऊन ती त्याच्यासोबत निघून गेल्याची माहिती पुढे आली। दरम्यान मुलगी पोलीस ठाण्यात हजर झाली असता पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावलं, मात्र कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पोलीस ठाण्यामध्ये आली नाही। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।